सो हा प्रॉब्लेम आहे लॅमिस थेरम रिलेटेड. A sphere weighing 600 Newton is supported by two planes. One plane is vertical and other is inclined at 60 degree to the horizontal. Calculate the reactions at the planes. सो ही फिगर तुम्हाला गिवन असणार आहे. यामध्ये हा जो स्पियर आहे, हा स्पियर दोन प्लेनवरती काय केलेला आहे, माउंट केलेला आहे, त्याच्यामध्ये बसवलेला आहे. सो ए हा तुमचा वर्टिकल प्लेन आहे अँड बी जो पॉईंट आहे तो इन्क्लाइन प्लेन टू द हॉरिझॉन्टल आहे. त्याचा अँगल 60 डिग्री दिलेला आहे. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, आर ए अँड आर बी. ओके, सो याची फ्री बॉडी डायग्राम काय असणार आहे, यामध्ये बघा तुमचं वेट जे आहे डब्ल्यू 600 न्यूटन हे गिवन आहे आणि रिॲक्शन ॲट पॉईंट ए कशी ॲक्ट होते आहे या डायरेक्शनमध्ये. ओके, देन बी साठी काय होते आहे, रिॲक्शन ॲट पॉईंट बी आर बी या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होते. सो हा जो अँगल आहे तो तुमचा 90 डिग्रीचा आहे आणि हा जो अँगल आहे तो तुमचा 60 डिग्रीचा आहे. आलं लक्षात. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, रिॲक्शन ॲट पॉईंट ए अँड बी. सो सोल्युशन काय, सोल्युशनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा लॅमिस थेरमनुसार अँगल फाइंड आउट करावे लागतील. ओके, बिकॉज इट इज साइन रेशो आहे. सो अँगल बिटवीन आर ए अँड डब्ल्यू, अँगल बिटवीन आर ए अँड डब्ल्यू इज व्हॉट, 90 डिग्री. सो इट इज 90 degree. Angle between RB and W, RB and W is what, 60 degree. Okay, angle between RA and RB, angle between RA and RB is what, 90 plus 60, that means 150 degree. करेक्ट. सो यानुसार तुम्हाला तीन अँगल मिळालेले आहेत आणि तुमच्याकडे तीन फोर्सेस आहेत. सो लॅमिस थेरम काय सांगतो, अप्लाइंग लॅमिस थेरम ॲट ओ. ओके, सो ओ पॉईंटनुसार आपल्याला काय करायचं आहे, लॅमिस थेरम फाइंड आउट करायचं. सो आर ए डिवायडेड बाय साइन ऑफ, त्याच्या आर एचे उरलेले दोन फोर्सेस कोणते, डब्ल्यू अँड आर बी, त्यामधला अँगल किती आहे, 60 डिग्री, इज इक्वल टू नेक्स्ट काय, आर बी आणि उरलेले फोर्सेस कोणते, आर ए अँड डब्ल्यू, त्यामधला अँगल काय आहे, 90. सो साइन 90. ओके, नेक्स्ट डब्ल्यू किती आहे तुम्हाला, 600 दिलेला आहे. ओके, डिवायडेड बाय अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस, कोणत्या अदर टू फोर्सेस आहे, आर ए अँड आर बी, त्यामधला अँगल किती आहे, साइन ऑफ 150. करेक्ट. आपण या ठिकाणी हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो आता तुम्हाला काय करायचे, हे साईनच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो या केसमध्ये तुम्हाला साइन 60, साइन 90, साइन 150चे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. सो व्हॉट इज साइन 60 is equal to 0.866. So RA divided by 0.8660. 4 डेसिमल प्लसेस पर्यंत घेतलं तर आन्सर तुमचं ॲक्युरेट येतं. नेक्स्ट साइन ऑफ 90 काय आहे, 1. सो RB डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 600 डिवायडेड बाय साइन 150, काय येणार, साइन 150 दॅट इज 0.5. ओके, सो यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. आपण आता ह्याची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केले. आर ए डिवायडेड बाय 0.8660 इज इक्वल टू आर बी ॲज इट इज डिवायडेड 1 इज इक्वल टू 600 डिवायडेड बाय 0.5 किती येणार आहे, 1200. सो हे जर का आपण सॉल्व केलं, कोणतं सॉल्व करू, फर्स्ट केसमध्ये आर बी अपॉन 1 इज इक्वल टू 1200. देअरफॉर आर बी is equal to 1200 multiplied by 1. So RB is equal to what, 1200 Newton. So here झाली one reaction. Okay, at inclined plane. Next RA divided by 0.8660 is equal to 1200. So हे जर का आपण केलं 1200 multiplied by 0.8660 काय आलं आन्सर याचा, RA is equal to 1200 into 0.8660. So RA is equal to what, 1039.2 Newton. So हे झाल्या दोन रिॲक्शन्स. RA is what, वर्टिकल प्लेन बरोबरची रिॲक्शन, RB is what, इन्क्लाइन प्लेनची रिॲक्शन्स. सो यानुसार तुम्हाला लॅमिस थेरमनुसार रिॲक्शन्स ॲट द प्लेन्स कॅल्क्युलेट करायचे आहे.